संध्या का ग पोरी? संध्या कुठे? सकाळपासून कुठल्या रानात जाऊन बसलाय काय माहिती नाही. वय असू द्या, मी जाते. त्या वावराला 2 वाटा आहेत का? कोणत्या वाट्याने जाते? असू द्या, कुठल्या वाटेने जायचं माहितीये मला. आता वाट नाही चुकायची. लग्न करतोस काय आलं? बरं वाटलं. तुझं बरं वाटणं तुझ्या डोळ्यांना लपावता आलं असतं तर बरं झालं असतं. डोळ्याने सांगितलेलं सगळंच मनानं ऐकायचं नसतं. उद्या लग्न आहे तुझं आणि हेच वास्तव आहे. वास्तव काय बी असलं तरी मन अजून आठवणीतच रमतं. संध्या बोलणाऱ्यांची नावं लिहून ठेव फळ्यावर. आलोच मी. कार मी बोलताना तेवढी दिसत्या, कोणाबरोबर बोलते ते नाही दिसत. काही जण नावल्याला हात दुखतोय तुझा. बराबर आहे तिचं. मॉनिटर झाला म्हणलं शहाणा होऊ नकोस. तेव्हा अन्याय. तू सुरकीचं बी नावले. ए माझ्या अन्यायचं मी बघेन, तू नको चोंबडापणा करूस. गबस खाली. संत्या ही जबी नावले नाही तर तुझं सरांनाच नाव सांगेन. नेहमीचीच नावं. हे काय तोंडे नव, तुमची तोंड काय शांत राहतच नाहीत का? हा एवढीच्या वर सोडतोय, लक्षात ठेवा. चला गृहपाठाच्या वया जमा करा पटापट. ज्याच्या ग्रहपाठ पूर्ण नाही त्यांनी उभं राहायचं. संध्या जा छडी आण. कशाला उगाच छडी सर? कशाला छडी? माकडा तुझ्यापासूनच सुरुवात करणार आहे. छडी नाही गावली. अशी कशी नाही गावली? सर मी जातो. हे काय नको बस. छडे तुम्हाला काय अभ्यास विभ्यास करायचाच नाही का? हा तू तर काय सरपंचाची पोरगी, तुला काय अभ्यासाची गरज आहे? त्यासाठी मॉनिटर केलं बरं तुला. चल 2 छड्या का सर देतो की माकडा. काय अवसर करायचं
तू माझ्यावरची छडी का खाल्लीस? तुला मारलेलं बघावं नसतं. का? काय झालं? बापाचं नाव घेतलं म्हणून याड लावू नको. त्याचं नाव का नाही, तू डायरेक्ट गणपतराव बाजूला म्हणला. मी आदरानं म्हणलो. बापाला म्हणे की तसा तुझ्या आईला म्हणतो की तुझ्या आईचं वाक. आईवर नशिबी देणार काय करणार आहे? आपल्या वर्गात आणि तुम्ही दोघं चला मुख्याध्यापकांकडे. संत्या, वर्गातला हुशार विद्यार्थी ना तू, तुला शोभते का रे असले? सर मला काय बी म्हणते, पण आईवर नशिबी नाही ऐकत मी. आणि दोस्ताला कोणी हात लावला तर चुकी कुणाची आई बघत बसत नाही मी. चल जा वर्गात. होतंय का? वायर बघा वायर. वायर 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 हाय. असं होय. मग मी परीक्षेला दिले शाई पेन दे माझा मला. मग माझी सिस पेन्सिल घेतली होतीस ती दे आधी. ए संत्या, जा की टीव्हीला चित्तर आलंय का बघ जा की. जा. फिरवतो बघ. आईला चित्र आलं. ए आव्या, आय घातली शिडी. संत्या, शक्तिमान लागलं दिसतंय की मला. तर पण माझ्याकडे एकच चड्डी आहे. त्याला काय होते? तीच वाळवायची तीच घालायची. चालतंय की. ठीक आहे, चालतंय, या लवकर. शक्तिमान जायला हुरडं बुक्या. कुठे गेलं रे? मेलत काय? नाही हाय हाय ए वर ये, शिवनापाट खेळायचंय. चल. ए पोरानो, तुम्ही खेळणार आहे का? हो. ए यार चला शिवनापाट खेळू. ए चिडक्या, मधनच घरी जातस तू. केव्हा गेलो रे माकडा? तुझ्या नानानं बोललो की ए आई घाल्यानो, चला गप खेळा. ए सम्या, राजे घे जा. आई तुझी जावर हुरडं बुके त्याच्या आईला. याला तुंबवायचं बरं का? ए गावायचं नाही बरं का? नाही ना. नीट खेळायचं. ए जाऊ का आम्ही? जावा जावा. ए चला. या. बापू बस रे, आईला आजार आहे माझी. ए थांबा चला आपण सगळीच घेऊन जाऊ. मला वाटते देवीच काहीतरी असेल, ते बी बघायला पाहिजे. ना
आधी डॉक्टरकडे नेऊ, मग बाकीचं बघू. सर म्हणतात माणूस औषधांना बरा होता, आशीर्वादांना नाही. बरोबर आहे या पोराच. अण्णा इथं डोंगरावर काय गाडी येणार नाही, हिला डोंगराखालीच नेलं पाहिजे. अहो मग लय उशीर करायला नको आता, मी डालग्याचं बघतो. रस्त्याचं काम झालं असतं तर माणसाच्या जीवाचा हाल थांबला असते. सगळा जमाना चंद्राव गेला, आम्ही अजून डोंगरावरच. अहो ना अहो ह्यो नको म्हणून त्यो आमदार निवडून दिला, ती बी तसलंच निघालं. तुम्ही सरपंचांना असं म्हणल्यावर मग बाकीच्यांनी काय करायचं? आपल्या गावातलं मतदार कमी आहे, माणसाच्या जीवापेक्षा ह्याची मत महत्वाची वाटते ती. बस हळूहळू ठेवायचं. हळू हे आलो आम्ही. हे तुम्ही इथं थांबा, आम्ही आलो. बायकुले आजार आहे, ऍडमिट करून सलाईन लावू आम्ही, पण डॉक्टर इथं नाहीत. 2 दिवस झाला आलं पण नाहीत आणि काय येतील का नाही काय माहित नाही. माहित नाही म्हणजे मग तुम्हाला माहित नाही तर कोणाला माहिती आहे? काका आमच्या वाद घालण्यात वेळ खर्च करू नका तुम्ही, सातारला नेत्यास नाही. हो ह्यांच्याशी वाद घालत काय अर्थ नाही. चला चला. आता सातारला न्यायचं म्हणजे गाडी बघायला पाहिजे. अहो, गाडी मी बघतो, ह्या संत्याला पहिला शाळेत जाऊ द्या, उगाच त्याच्या शाळेचं नुकसान नको. मी नाही जाणार. संत्या अरे आम्ही लगेच येतो सातारला जाऊन. मी बी येतो. अरे तू आलास तर तुला आत नाहीत घेणार डॉक्टर. माझा ऐक, नको शाळा बुडवूस, आणि आईला बी नाही आवडणार. संत्या अल्ला का जा तू, आम्ही बघतो सगळं उग. जा जा बाळा, जरा जरा हे जरा चला. हा चल धरा चांगलं व्यवस्थित. हा चल सावकाश, खाली बघा. चल. अलंकार ओळखा. शाळा म्हणजे दुसरी माता, रूपक अलंकार. देवाहून महान आहे माझी आई, व्यतिरेक अलंकार. सर संतोष जाधवला घरी बोलावले. संत्या जा. कुठे होता आपण? देवाहून महान आहे माझी आई, व्यतिरेक अलंकार. आता पुढे शाळा. अजून काय सांगा मला? उपमेय. आय बरे आहे ना? देवाहून. आईला घरी आणले असं सांगावं होता. लगेच ते काय माहित नाही बाबा. विश्वात्मके देवे एणे वाक्य सोचाए तो जोड़े मदराए पताए जाने ये खांती रंगड़ी कांडो तया सत्कर्णी रतिवारो भूता परस्परे जड़ो मैत्रवास्ते दुर्गास्ते तीन जाओ विश्व धर्म तुये पाओ जोड़े वाक्य तोते राहो वर्षच सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे
अनवर्त भूमंडळी केतू भूता सदा सर्वसरुंचे केतला चिंता मनुचे गाव बोलते जे अर्णव प्रियुदाचे चंद्रमे जे अलांजन मार्तंड जे तापहीन जे सदाई सदा सज्जन सोय रे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वयांना आईला ह्या गावात दिली म्हणून गेली ना ती. मुंबईला गेली असती लगीन करून तर वाचली असती. तिथं लय मोठमोठा दवाखाना असतात आणि डॉक्टर बी जागे असतात असं ऐकलंय मी. तुला काय म्हणायचंय? मी या गावात जन्म घेतला ती चूक झाली माझी का? मुंबईला गेलो नाही ती? तुम्ही यायला वाचवलं नाही. सध्या अवांना काय करता येईल? अरे माझ्यामुळे गेली मला तरी. एवढी सोन्यासारखी बायको मला नको होती म्हणून 4 वर्ष तिची सेवा केली का? मी सांगतो त्याला. सांग त्याला. सांगत्या लेका लई चुकीचं गेलं असतं. अरे तुझा जसा आईवर जीव होता तसा त्यांचा बायको नव्हता का सांग बरं? निदान तुला बापाचा आधार तर आहे. त्यासनी कोणाचा आहे सांग बरं? घरात थांबू वाटत ना बघ. जिकडे तिकडे आहेच दिसते. सारखी मला हाका मारते असं वाटत. तू चल माझ्यावर. नाही नग. चल नग. चल म्हणलंय ना. चल. ए निल्या गोट्या बाब्या चला पळा घरी. चला पळा घरी. बशी ए साम्या आव्या चला दुसरा डाव पाडा. ए आव्या माझा डाव म्हण. तुला काय हायच का? हाय हाय म्हण. बरं त्याचा डाव. हा तरी तू खेळ मिळाले. जेवण घरी बनवणार. मी आमच्या आईला सांगितले तुझा नाना स्वयंपाक कर. मी घेऊन येईन डबा. का? कारण तू उपाशी राहिलेला बघवणार नाही मला. का? ए साम्या आव्या खेळा खेळा खेळा. थांबे तिथं ठेव. गट्टी ठेव तिथं बाबा. मी पॅक करणार आहे. ए कुठल्या पॅक आहे? कुठला पॅक? काय कुठला पॅक? पाणी आहे मला. काय नाही कुठलं पाणी नाही काय नाही. मी मस्का करणार. अण्णा सुरके का ग? जेवण आणलंय. संत्या बघितलंस का? सुरकीने जेवण आणले आपल्यासाठी. 2 घास खाऊन घे. अरे असं किती दिवस उपाशी राहणार आहेस? अण्णा आई जेवली असेल का हो? माझ्या हातनं खायची सवय होती तिला. ते उपाशी असताना मी कसा जीव? संत्या तू माझ्यावरची छेडी खाल्लीस. मग मी सांगते म्हणून 4 घास नाही का खाणार तू? माझ्यासाठी खा. त्या घासात आईची माया होती. तेव्हा प्रेम बी मागचं काही कळत नव्हतं का आपल्याला? कळत नव्हतं तीच बरं होतं. आपण शाळेत होतो तर सगळं ठीक होतं. कॉलेजला गेलो आणि सगळंच कळायला लागलं आपल्याला. काय लागले? टोचले काहीतरी. सडी असेल. लसती जोरात.
सुरके बस की सायकल येऊ का कुठे चालत जातेस एवढा होण्याची मी अशी कुणाच्या बी सायकली बसून जात नाही. मला ओळखत नाही सोय सायकलीवर बसून जाण्यावर ओळखत नाही अजून. अगं ए आई हलकी गप तुझी. तिने सांगितलं ना एकदा नाही म्हणून. तू काय पोरीसने सायकलवरनं फिरवायचं लायसन काढलेस का? गप जा नाहीतर हवाच काढीन तुझी. हे काय बघतोय? हानीन म्हणजे हानीन नाही माधुरे मग असल्याला असंच बोलायला लागतं. डोक्याचं डॉनच की. रेश्मा वाईज बाजूला की जरा काम आहे. बोल की इथंच भेटतोय सोय. जन्म दिलेल्या बापाला भेट नाही ह्यासनी काय भ्याचं. मग बोल की. मला तू लय आवडतेस. ही धर वाच आणि आत्ताच्या आत्ता उत्तर सांग. आय घातली रला का कर काय झालं? बाप चांगला मुंबईला कॉलेजला जा म्हणत होता मावशीकडं. ह्या रेशमीसाठी इथं ऍडमिशन घेतलं आणि ती तर पार दाखला घेऊनच जायच्या तयारीत आहे. मला तर वाटतंय एवढ्या 2 वर्षात पोरग खेळवल मांडी होती. हे यार लय पुढे जाऊ नकोस. आत्ताच चिठ्ठी वाचल्या अजून हो नाही म्हणली. अरे पण ती हो म्हणली तर तुला गॅरंटी आहे का ती तुला हो म्हणल? अरे 100% झालंच. मग त्या आमऱ्याच्या समोर जा आणि तिला विचार माझ्याशी लगीन करणार का? नाही म्हणजे एवढी बी गॅरंटी नाही. म्हणजे हो पण म्हणल नाही पण म्हणू शकते. हिला का बिन लागण्याच मरायची लायकीच आहे. तू गप्प आहे. तुला बोलाय काय जात रे? अरे ते आमऱ्या हितलाच आहे. आपण परगावरून आलोय का ती पोरं बोलून निबार शिंबवलं आपल्याला. पोरगी आपल्या बाजून असली ना एकेकाला ताणून मारू. चल तू ए नगला का सांगते. चल अरे भ्या वाटतंय का? चल हे सरक. हे आता सांगत्या गेलो. हे रेशमे ह्यो आमरा आवडतो का तुला? काय असेल ते क्लिअर सांग. उगाच तो इथला आहे तू परगावच्या भ्यायचं नाही बरं का? सांगत्या तू मध्ये बोलू. मी रेशमीशी बोलतोय ना. तू रेशमी आहेस का? तिला बोलू दे की. नाही आवडत ते मला. कळलं काय आमऱ्या? उत्तर आहे तिचं. कशाला थांबलाय? सांगत्या लय मार खाशील. भावा पोरीच्या मॅटर मध्ये पोलीस बी लय हाणतात. अरे पोलीस काय कोणी बी आपली शक्ट वाकडी करू शकत नाही. होय म्हणजे तुझी सरळ आहेत तर. संत्यो आएगी तू मस्तानी कब आएगी तू मेरी जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया चलिया तू चलिया. का सांगते आपलं घरी जायचं वांदच झाल्या. कर काय झालं? अरे त्या आंबऱ्यानं पोर आणली ते आपल्या हाणायला. सगळी गेटच्या बाहेर उभे आहेत. कॉलेज सुटायची वाटच बघतात. लका मी तरी तुला सांगत होतो. ए यार बोल की काहीतरी. आता गप का बसलाय? तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. हा संत्या तर काय टेन्शन नाही. पण संत्या आपण करायचं काय आता? आपण एक काम करू. आपण इथंच थांबू. कॉलेज सुटलं तर इथंच थांबायचं. ते आज आली तर मग व्हायचं अवघड. हे एक काम करू. आपण बाहेर जाऊ आणि बाहेर गेलो ना की डायरेक्ट त्यांची माफी मागायची. मला बीच बरोबर वाटते. आणि कसं आहे एखादी बार माफी मागितली तर कोणी कमी बापाचं होत नाही संत्या. तीच की. आणि मी गावात सांगावं धाडलं पण पोरेस तर आपल्याला निबार पडतात. त्यापेक्षा माफी मागून मारून नेऊ. चालतंय. चलो ये काय रे? अरे संजय अरे इसरलास काय मला? आपण नाही का बॅटबॉल खेळायचो? मॅन ऑफ द मॅच केलो तुला मी. आठवतंय त्याला. आठवतंय ना? म्हणून काय आमच्या गल्लीतल्या पोराला मारणार का? हा अरे पहिली त्याची चूक आहे. तू हात का उचललास?
डोंगरावरनं येऊन इथं आमच्यावर उडायचं नाही, नाहीतर ताणून मारीन एकेकाला. अरे त्यानं पुरी छेड काढली होती. तुझा संबंध काय पण त्याच्यात? आणि कसं आहे, पोरगी एकदा आमच्या गावात आली की तिचं नाव आम्ही आमच्या सातबारावर उतरून घेतो. मग तुम्ही तलाट्याना ना तर मुजण्याना सगळ्याच घोडं लावतो. काय लावतो? घोडं लावतो. हा बर संजय भाऊ, चुकलं आमचं. बस मगाशी पुरी होत्या म्हणून लई माझा आला होता बरं. अरे बाबा चुकलं आमचं, माफ कर मला. पाया पडतो तुझ्या, परत नाही होणार असं. याला मारा रे. तुमच्या आई घाल्यांनो, आता नडा की. तुम्हाला काय वाटलं तुम्ही खालचीच गटून असता वे? आम्ही डोंगरावरली येडे? घोडा आमासनी बी लावा येतो. ते बघ जीप भरून पोर आणले, जीप भरून. आता सुट्टी देत नसतो एकेकाला. घाबरू नका रे तुम्ही बी. सुट्टीच नाही द्यायची. ते बघ संत्या लगा बारकी पोर आहे ती. गेली जीप गाडी. बघताय काय भावांनो, जमल असं हाना. मलाच लय मस्ती आहे. हाना. अरे बास्के नको ना. कुठं होता रे येड झाव्यानो? मला वाटलं जीप करून आलाय तुम्ही. अरे एवढे पैसे कोणाकडे ते? एसटीनं आलोय. एसटी काय वेळ येते? आलोय ते बघ. माझ्याकडे तर पैसे बी नव्हतं, बापून भरलं. काय झालं? काय नाही. चल ना, ताई गाली पोरं घेऊन येतील. बरं झालं बापा. बापू तुम्ही आला म्हणून वाचलो, नाहीतर लगा लय हाणला असता आम्हाला. अरे पण मी काय म्हणतो, भांडणं करायचीच कशाला? आपल्या इकेचा इश्यू होता बापू. बापू असू दे, त्या पोरांची बी चांगलीच धरली. एक बरंच झालं. शाळेत असताना लय तसंच होती त्यांची. गावातली पोरं बी बाहेरच्या पोरांच्या जीवावर लय उडत होती. आता कशी हिशोबात राहतील. मारामारीत काय वाटलं नाही, पण लगा घरी आल्यावर बापानं निबार तुडवला. ते लय लागलं लगा. आईला पण मला एक कळत नाही, आपण याच्या आधी बातम्या पोचतेच कशा? तेच ना. या संत्याला काय झालं? माझ्या डोळ्यात देखतल्या का सुरकी ते इट्टलच्या सायकलवर बसून गेली. सायकल असेल तरच आयुष्याला अर्थ आहे. सायकल म्हणजे आयुष्य. तर सिरियस आहे बरं का बापू. अरे आव्या, गावात बघितलं तर मोजून 2-3 सायकली असतील. त्यात आता चालू किती ती काय माहित. अरे पण जेवढ्या सायकल आहे त्या त्याच्या बापाचं बी नाव येतेच की. तुझ्याच घरात सायकल आहे आणि तुलाच माहित नाही. सायकल आहे ती माहिती, पण फादर देणार नाही हे बी माहिती. मग एकदा मागून बघ की, ठेवून काय दूध देते वय. अन्न ते सायकल. आज परत भांडणं केलीस ना? त्यांनी आपल्या इक्याला मारलं होतं. तू काय सगळ्या गावाचा पत्कूर घेतलायस का? त्याचं त्यानं बघितलं असतं ना. तसं कसं? उद्या माझी भांडणं झाली तो बी येणारच की. म्हणजे तू परत भांडणं करणार, तो तुझ्या भांडणात, तू त्याच्या. अभ्यास कवा करायचा? काय हेच करीत बसायचे? आपल्या माणसाला ताप झाले की माझा अंग खवळत. मला काय होतं कळत नाही आणि आपल्या मनानं हात उचलला जातो. संत्या, अरे पण आपल्या माग आपला बाप आहे, त्यानं कुणाच्या तोंडाकडे बघावं? हा, याचा बी वाईट विचार कर. बिना आईचा पोरगा म्हणून आजवर लाड केला तुझा, तेच चुकलं माझं. परत नाही होणार. हा, जेव आता. सायकल पाहिजे होती. म्हणजे ती बी एखाद्या भांडणात मोडून टाकशील. काय नको, गप जेव. म्हणजे पोरापेक्षा सायकल जवळची हवी तुम्हाला? हा, नको मला जेवाय. नको जेवूस, झोप तसाच, पण सायकलला हात लावायचा नाही.
माळ्यावर पडून होती. म्हणलं सांगत्याला मी कशी दिसते. दिसते की चांगले. आता तुला काय झालं? काय नाही, झोपते जाऊन. तुमचं झालं की आता तुला रडायला काय झालं? गावानं वाईट टाकले का आपल्याला? असं कोण म्हणत? काहीतरी बोललोस. बायका बोलतात माझ्या मागोरे. अगं बायकाची सवय असली माघारी बोलायची. तुला तर काय नवीन आहे का? कशाला म्हणावं घ्यायचं? तसं नव्हतं. हळदी कुंकाला बोलत नाही ते नाही. परवा त्या आरतीची दुर्डी आल्या, ती सोडवायला पण नाही बोलवली. त्या अंधीपाशी बुत्ती धाडली. नाही का मारायला घरातच होती. घ्यायला जावंसच वाटत ना. सवासिनीचा मान नाही तर खाली तर कशाला जायचं? आम्हाला काय घरात खाली मिळत नाही? नाही कोणी बोलेल तर घरात गप असायचं. आपल्याला कुठे जायची काय गरज आहे? माहिती व्हायचं तर कशाला? दोघं मोलमजुरी करून खाऊया. नाही 2 वेळ मिळालं तर एक गुळ पाणी पिऊन दिवस काढू. खरं ह्या गावात न चला. अगं मी तर कमी डॉक्टर केलेत का? पण देवाच्या मनात आल्याशिवाय असल्या गोष्टी नाहीत. कुठे असतो त्यो? महिन्यातलं 12 दिवस जेवते नुसतं. नाहीतर यांना प्रत्येक दिवस उपवास करत असते. मग का त्याने माझी कुस सुजवली नाही? का त्याला पण वाजू ठेवायचा इटाळा आहे? अगं आता जे आहे ते आहे. मी बी तेच म्हणते, जे आहे ते आहे. आता नाही होत पोर तर माझं काय दोष आहे? आता काय जीव घेणार आहे का काय माझा? काहीतरीच काय बोलतेस? झाली पोरं तर झाली, नाहीतर आपण आहेच की एकमेकाला. लई विचार करू नकोस. झोप. एक सांगू का? तुमच्यासाठी जगते, नाहीतर ह्या न झालेल्या पोरानं कवाच जीव घेतलाय माझा. हिर कशाला थांबले इथं? सायकलवाल्याची वाट बघत असेल आणि काय. हिला का सायकल तुझ्या आयुष्याला लागणार होते. हव्या काय बी कर, सायकल पाहिजे. आता काय उचलून आणू का कुणाची? कुणाची आणता येईल रे? काय खरंच वाटलं काय तुला? त्याला का पार येडत आले त्या चुरकी नादात. हव्या ह्यो नाद लय बेकार, लागला की सुटत नाही. आता इट्टल तिला सायकलवर नेसतो, हिथंच थांबायचं का आपलं पुढे जायचं? जाऊ आता काय. चल चल. सत्या कशी आहे सायकल? तुझ्या बापाला मी चांगला ओळखतो म्हणून माझ्या बापाची आणली सायकल. माळ्या पडून होती, दुरुस्त करून हवा मारून आणली. कशी आहे? बापूला का तूच? बरं जा, नाहीतर ती सोबती झाली इट्टल बर जाईल. कशाची गेली म्हणून समजा का? तो बघा इट्टल. दर दर सायकल दर, सायकल दर. मी बघतो त्याला. सायकल दर दर तू. ए इट्टल, ए इट्टल, अरे थांब 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 थांब. चल चल चल, गावात गेलं पाहिजे आपल्याला. आरती म्हातारला सिरियस आहे. कोणाची आरती? आपली ही काय? अरे कोणाची का असं ना? अरे काय तुला माणूस काय का नाही? नातं बघून मदत करते ती. कोणाची बसले वाचवलं पाहिजे का नाही? फिरी फिरी पडली. कसं आहे, एकाला दोघाला बरं असते. आता तिघाला चौघ कशाला पाहिजे?
अरे त्याला काय माणूस काय का माणूस का नाही दे अरे तसल्याकडे बघू मी नाही पुढचं बस 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 ए आव्या बस 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 लवकर उशीर झाला एकतर बस कसा बस कसा तरी चल नाहीतर ढकल सुरके बस की सायकलवर. तू का घेतली सायकल? घेतली कुठे मागून आणली आहे. मागून? तुझ्यासाठी. त्या इट्टलवर जातीस ते चांगलं नाही. तुझ्यावर जाते ते चांगलं आहे ना. आता बारका असल्यापासून मला वळखतेस. तुझं तूच ठरव की. बस आयचं या बापूच्या. पुढे बसलं तर चालेल का? पळल सायकल. सुरके एक विचारू का? विठ्ठल कसं वाटतं तुला? असं म्हणजे आवडतो का तुला? आवडतो. कसं आवडतो? तसं म्हणजे कसं? कसं सांगू अगं तसाच घे. नाही आवडत. मग ते सायकलवर ना. सायकल थांब. काय झालं? आता मी तुझ्या बरोबर सायकलवर आली म्हणजे मला तू बी आवडतो असंच वाटेल ना तुला. अगं तसं नाही ग. काळजी वाटली म्हणून बोललो. कोणाची? माझीच की. तुला तुझी काळजी वाटत असते रोज उठून मारामारी भांडणं करत बसला नसतं. माझी मी भांडणे केलेली आवडत नाही तुला? अजिबात नाही. का? अगं बोल की पाठ दिसली नाही तर येईल कोणतरी. काय सांगू? अगं लग्न करशील का माझ्या बरोबर? अय्या तू मुंबईला जाशील ना खरंच? आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ? नाही माझी शपथ घेऊन सांग तुला मुंबईला नेईन म्हणून. नाहीतर बच्चीला गावात उंडगागत फिरत. हो बाया आणि तू. मग माझं बी होच आहे. आणि लवकर येऊन घरी सांग नाहीतर मला दुसरंच कोणतरी नेईल. आधीच भेत्र्या गांडीचा आहेस. अशी कशी नेऊ देईन कुणाला मी? तू माझ्या इशय संपला. आपण कुणाच्या बापाला भेटणार. कोण आहे रे तिकडे? काय तुझी हिंमत? अगं ते झाडा मागणं कोण आलेलं दिसलं नाही म्हणून. अगं ऐक तरी. आता तरी बस. माननीय आमदार साहेब आपल्याला आता मार्गदर्शन करतील. या साहेब. माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेले तरुण तरुणी, मला माहिती आहे हे काय राजकीय व्यासपीठ नाही, तरी देखील तालुक्यात काय चाललंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. बंद करा भाषण. बंद करा. कॉलेजमध्ये राजकारण नको आहे. बंद करा. गाणी लावा पोरासनी नाचू द्या. एक मिनिट. कॉलेजमध्ये राजकारण नकोय मग कशाला उड्या मारताय? आमदार कुठल्याही पक्षातनं निवडून आला असला तरी आमदार तालुक्याचा असतो, पक्षाचा नाही. आणि आमदार साहेब आपल्या तालुक्यासाठी बोलतात. ज्यांना ऐकायचंय त्यांनी ऐका, ज्यांना नाही ऐकायचं तर तुम्ही ऐकणार असाल तरच ते बोलताल, असा काही नियम नाही. आत्तापासून कशाला पाहिजे रे पक्ष? विद्यार्थी आहे, विद्यार्थी राहावा असं मला वाटतं. अजून कोणाला काय शंका? बोला साहेब. टाळ्या. साहेब येऊ का? बस.
नको असू दे, बोला. माझ्याबरोबर काम करणार. राजकारण सोडून काय बोलत आहे? राजकारण सोडून गावाकडे आहेच काय बोलण्यासारखं? मला नाही जमायचं. असं तुला वाटतं कारण तू स्वतःलाच ओळखलं नाही. तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद आहे तुझ्याकडं. तालुक्यात दरारा पाहिजे, दरारा. दिप्या अध्यक्ष आहे तुमच्या भागात, तुला करतो. दोस्त आहे ते आपला. अरे राजकारणात दोस्त दुश्मन कोण नसतं कायमचं. तू बी नको राहू. हा, हे असले कार्यकर्ते आहेत ना, माझ्या गाडी मागं पळतात कायम, सतरंजी उचलतात सभेत. कोणाला पण असलं भारी पद मिळत नसतं. बघ, विचार कर. मला नाही यायचं. काढ दे त्याला. नको. नाही ठेव, गरज पडल फोन मार मला. जा. बापू, ए आर्मी इकडे आहे. इथंच आहे. शेतीला जोडधंदा असला तरच खरं आहे बाबा. आणि काय बी खायला घालून गुरं दूध देत नाही ती. तेच पौष्टिक खाद्य द्यावं लागतं. बरं काय झालं? अरे जे झालं ते लय भारी झालं. तुझी सायकल द्यायला आलो होतो. ते राहू दे, तुलाच तुझ्यासाठीच दुरुस्ती केली. तिथं दारात लावाय नाही. बरं काय करतोस? काय नाही कर. अरे मानता अजून राहणार नाही, जरा बघून आलो असतो. चल की जाऊ मग. चल. त्या बायकांचाच असतं का नाही, बोलत बसल्यामुळे 2-2 तास तिकडेच. अरे पोरं काय केलं ऐकत नव्हती. मग काय घेतला माईक आणि निबार झापली सगळी. तवा गप झाली. मग आमदार काय म्हणला? आमदार काय म्हणतोय, डायरेक्ट विभाग प्रमुख करतो म्हणला. आणि दिप्याचं काय? अरे बापू, त्या दिप्याची लायकी आहे का? काय काम केलंय त्यानं भागात? आणि ह्यो चान्स आहे मला नेता व्हायचा. कार्यकर्ता म्हण. सुरुवात कार्यकर्ता म्हणूनच होती. आणि शेवट बी तसं नाही होऊ देणार मी. माझ्या आईच्या बाबतीत जे झालं का नाही, ते गावातल्या आया बहिणींच्या बाबतीत नाही होऊ देणार. अरे आपल्या गावात साधा डॉक्टर येत नाही म्हणजे काय? अरे मग तू डॉक्टर होऊन कार्यकर्ता नको. कार्यकर्ता आयुष्यभर कार्यकर्ताच राहतो, नेता होत नाही. आमदार व्हायला आमदाराच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, शेतकऱ्याच्या नाही. तुम्हाला लय तर या सोसायटीत चेअरमन करतील, पण आमदारकीला स्वतःच्या पोरालाच उभं करणार. अरे पिढीचा धंदा आहे त्यांचा येऊन. मग त्यांचा धंदा बंद कोण करणार आणि कवा? हां, किंवा असा प्रश्न विचारायचा, चहा प्यायचा आणि पुढं जायचं. तुझ्या कॉलेजमध्ये भाषण करण्यात काही सोपं नाही. कार्यकर्ता तालुका बदला निघतो खरा, पण साहेब आपल्या गाडीवर बसला, घरी येऊन जेवला, वाढदिवसाला मेसेज केला, भर सभेत आपलं नाव घेतलं, हावद्यात का होईना पण साहेबाच्या गाडीत बसायला भेटलं की कार्यकर्ता तेवढे तर समाधानी असतो. ते तालुका बदला निघतो खरा, पण या समजात तोच का बदलतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. संत्या, ते बघ. बापू 2 घास खाऊन घे की. बापू आम्ही आहे ना. सत्य सगळं संपलं का? दुसरं काय बी केलं असतं तरी चाललं असतं, पण मला सोडून जायला नको होत. आता कोणासाठी जगू?
कशासाठी जगू? हर गावानं तरी मला कमी ताप दिला आहे का? पण तिला बरं वाटावं म्हणून आतल्यात दाबीत ठेवलं. तरी जे होया नको होतं तेच झालं. सगळं संपलं ना का सत्य? माझ्या आई गेली, ह्यो माझी आई झाला होता. आता मी याला कसा आधार देऊ? मला तर काय सुचना लागत. हा हॅलो, काय झालं? ठीक मॅटर घरी कळलाय. येतो लगेच जाऊ. बापूला एकटं सोडू नका. मस्तेले माकडा. हा आले का? ठीक आहे. कुणी मारलं तुला? एकाला बी सोडणार नाही, ध्यानात ठेवा. ए संत्या, आम्ही पण इथं कुणाला सोडायचं म्हणून आलो नाही काय? हे बघ, चांगल्यापणानं होतंय तर होऊन दे, नाहीतर तुला चांगलंच माहित आहे. अरे तू कुणाच्या जीवावर उडतोयस ना, माहिती की मला. विनंतीला आहे ना. हा संत्या बोल. साहेब जरा आपला दीपे बघा काय म्हणतोय. हे घे. हा साहेब संत्या. आता तिथनं निघायचं, मग बघू. पण साहेब नाही कळायला लागलं होय तुला? ठेव फोन. तुला परत बघतो. निघ. ए चला रे. झालं. आता तुमचं काय म्हणणं आहे? हे बघ संत्या, आमच्या पोरीच्या आबरू जायची ती गेली, पण आता यापुढं या पोरानं आमच्या पोरीच्या अजिबात नादी लागायचं नाही. तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. हे मंजूर असेल तर पोलीस कंप्लेंट करत नाही. चालतंय. तुमच्या रेशमीने एकदा सांगू दे, ह्या पोराशी माझा काही संबंध नाही आणि ह्याच्यावर लगीन करणार नाही. परत तोंड नाही दाखवणार पोरग. ए रेशमे बोल ग, आणि जरा आई बापाचा विचार करून बोल, काय असेल ती. मला आवडतो यो, मला ह्याच्यावरच लगीन करायचं आहे. रेशमे तिला कशाला मारताय? कशाला? तुला ध्यानला पाहिजे भाडव्या. दमडी कमवायची अक्कल नाही निघालाय लपडी करायला. भला आज कमवत नसेल, पण पोरग हुशार आहे, काहीतरी करेलच की. आणि असं तर सगळ्यांना कळलंय. उद्या पोरगी पळून गेली, त्याला जबाबदार कोण? अय संत्या, तू काय धमकी देतो का रे? हाय का? मी आपली एक शक्यता सांगितली हो, बाकी तुम्ही समजूतदार आहेच की. आमचा एक भाऊ असतो मुंबईला, आधी त्याला बी कळवलं पाहिजे. अहो आधी ह्याच्या आई बापाशी बोला, आणि हुंडा बिंडा काय नको बरं का आम्हाला. हुंडा वय? हा पोरगी देवतोय ते उपकार आमच्या ह्याच्यावर. हुंडा मागते हे? तुझ्यामुळे लगीन जुळलं त्यांचं, नाहीतर लय अवघड होतं बाबा. आणि त्यांच्यामुळे आपलं जुळलं. काय काय करायचं तू माझ्यासाठी? येडा झाला होतास फार, येडा. प्रेम येड्यागतच करायचं असतं, शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो. ए गोट्या, ए निलिया, अरे ती पेटी उचला आणि आतमध्ये नेऊन ठेवा. काय तुला न्यायला काय होते? आम्ही बारकी बोर आहे. अरे लागा आता बारकी राहिले सगळं घोड्यानो. आम्ही मेहंदी काढतोय दिसत ना. नेतो उचला. ए आव्या, पाय काढ की.
लगा एवढी मोठी गोडी झाल्या तर अजून मेंढ्याच काढताय वय. आईला हिला का लय बोलायला लागली. कोणाच्या नावाचा यश काढलास? कुणाच्या म्हणजे? माझ्या नावाचं, संत्याचा. होय, नीट काय मग? अरे इथे काढ इथं. तर सुरकीचा यश असेल ना? सुरकीचं नाही तर काय तुझं काढणार आहे? माझ्या बी नावाचा कुणीतरी काढीलच की. वाट बघ, आयुष्यभर बघीन. सुरके काढशील का माझ्या नावाचं यश? तू तिथं बसून ऑर्डर सोड. बर तूच भर, आम्हाला काय असंच सोडलंय. संत्या लगीन रेशमीच आणि आपल्याला पाणी भरायला लागते. ही म्हणजे असं झालं लगीन लोकांचं आणि नाचतं येड्या. लवकर माधुरी एवढे भरून दे की पडदेशी. बर नाही तर बस. संत्या तुला का नशीबवान आहेस, नाहीतर आमच्या आयुष्यात ह्यो फुटका हांडाच आहे. ह्यो किती बी पाणी वाचा राहतच नाही. ए पुरी माझं भरून दे. बापू तुझं देते भरून दे. धर माझं बी घे. बापू ह्यो हांडा तुझाच आहे म्हणून सांग. ते ठेव तिथे. हो चला लवकर, निभार उकडायला लागले. ए उकडायला लागले. जरा थांब. आपली महत्वाची माणसं यायच्यात अजून. ए पूर्ण पळा लवकर. अरे तुम्हाला काय ऐकलं लवकर. तिकडे हळदीला काय ताण झाला तरी बसला अजून इथेच नट्टान पट्टा. चढा लवकर. ए गेवर. चला 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 आज जाऊन बसा. चला जावर आज जाऊन बसा. चला तुला बी तेच पाहिजे. हे धर की. बापू हात दे. ये त्याच्याकडे बघू बी नको. ए लाव फाळका. लाव फाळका. ह्याच्या आयुष्याला लागलाय फाळका. मी सांगत्या काल पाणी बी बापूलाच भरून दिलं, आता हात बी बापूलाच दिला. काय बापूलाच पटती का काय? हो ड्रायव्हर जाऊ द्या. काय म्हणते लय उकडते. चल तू. ए चल जाऊ द्या. चला जाऊ दे. भिंगरी पडचिल बिडचिल. ए अरे बापूला आतमध्ये घे की. तुला काय करायचं आहे ना? अर्धा कचरे बिचरे करू नका. पडू दे. ये पोर्रा कशाला बरं खाली बस. बापूला पडलं तर पडू दे. पायावर पाय देऊ ए बापू नीट धर. आईला हिला काय? आईला मला तर कळायचंच बंद झालंय आता. माधुरे आजले नाटक करून आले का तुला काय दुखतंय? बापू ही धर. नाही दुखत नाही, आपलं असंच विचारलं. मी पिली म्हणजे काय मी येणार आहे का? माझंच पाय गावतोय तुम्हाला. अहो लगीन तर होतंय जो, पण आपली सोय महत्वाची. त्याचं काय चाललंय? येड सवय ती. हो बापू याड लावणार आहे एखाद्याला तरी. रेशमी दिसते ना. आता काय उपयोग? अरे काय करतो? तेव्हा काय करते मध्ये मध्ये? अरे आले याला दे की माधुरी. मालक या इकडे या. सम्या
आता काय या इकडे. बस बस मधुकल्प पूजन करा अंतरपटाते दृष्टादृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी स्वातंत्र्य बहुबलबलान करले पूजाक्षता मंगलम शुभमंगल. गोट्या काय त्या सुरकीला शाकवाडचा वाढ आताच वाढले दिला का पण तू म्हणतोयस ना म्हणून अजून एकदा वाढतो. हुशारायला काही निल्या ओ घे ग सुरकीला. अगे घे घे काय त्या सुरकीला भात वाढचा. अर्धा वेळा वाढलाय वाढतो सगळं तिलाच वाढा. गोट्या झाली शाकवाडू लाडू बी दे तिला जा. असं करतो सगळी घाम्याला घेतो त्याच्या पुढ्यात नेऊन ठेवतो आणि वरात ठेवतो उपाशी. तुला काही तर सकाळपासून एक लाडू नाही खाल्ला आणि तुझं काय चाललंय रे सुरकीला वाडा सुरकीला वाडा. ए गोट्या राग आलाय तुला. आलाय आणि आला तरी येऊ दे. ज्याला येतो राग त्याला बघ की कसं अडग लागतंय. मग गोट्या तू जा बाबा जा जा हे लाडू घेऊन जा. जाते रे ते खा बया. अरे गोट्या चार चार लाडू मी आलो जाऊन येडच जरा. एवढा शिरा वाढला असता सुरकीला. असं म्हणतोस थांब. अरे जा गे जा लगेच तयारच आहे. जा निल्या सावाड सुरके सुखानं राहा. माझ्याशी लगीन केलंस ना तर तू गावातली पहिली अशी पोरगी असशील ती सासरी जाताना बी हसत जाईल. लई जीव लावीन तुला. आणि तुझी शपथ तुझ्या डोळ्यात कवाच पाणी येऊ देणार नाही. वरती अपसुक लाज दाटली नजर मंदी भाषा काळ जातली गाला वरती अपसुक लाज दाटली नजर मंदी भाषा काळ जातली. चंद्र ह्यो जणू न्हाला भाळला रंग फिरतीचा नभी झळाळला. चंद्र ह्यो जणू न्हाला भाळला रंग फिरतीचा नभी झळाळला. येडा पिसा जीव ह्यो खुळा तुझ्या प्रेमात गुंतला. येडा पिसा जीव ह्यो खुळा तुझ्या प्रेमात गुंतला.
केलं रात्रीच ध्यास गवता तुझाच लागला नशिबान दान दिलं भटावर गाण आलं सुखाचा शोध ग तुझ्या रूपान लागला ऐकना जरा आवाज आतला सांगतो या ठोका काळ जातला ऐकना जरा आवाज आतला सांगतो या ठोका काळ जातला येडा पिसा जीव यो गुळा तुझ्या प्रेमात गुंतला येडा पिसा जीव यो गुळा तुझ्या प्रेमात गुंतला आबा बाहेर गेलं होतं. सांगितलंस की म्हणून तर आले ना. केशरी शमशम उद्या कुठं जाणार आहेस? उद्या बाजारला. किती वाजता? दुपारी. मी येतो तुझ्यावर. केव्हा येत नाहीस? या बाला 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 चल जातो मी. अरे थांब की. सासरा आला. तुम्ही काय करताय संधी? वर्गणी वर्गणी द्या. तुम्ही गेल्या वर्षी बी दिली नाही आबा वर्गणी. काहीतरी द्या. काहीतरी दिलंच पाहिजे. नाही पण आता लगी म्हणजे काय माहिती का? बरं राहू द्या असं करा. आता तुमच्याकडे नाही दिली ना पैसा काय चावू देईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. वर्गणी निवांत द्या तुम्ही. पण आठवण द्या. हा चला तिकडे चला येतो. चल पाय फक्त चला. तो फिर आओ ना राजा. आओ आओ. आव्या सम्या कसला चपराट सिनायला का पारेला का सम्या माधुरी बघते तुझ्याकडं. माझ्याकडे नाही रे. पिक्चर हसते का तुला बघून. चालू दे. काय खातोय यो? कशाला काय खातोय तू? का बस. हे कुणी आणला रे चाबरा पिक्चर? आबा पैसे भरले ती. तुम्हाला कोणी वयात जागा सांगितलंय? जाऊन झोपाचा की गप. कर. बरोबर आहे. आबा जावा घरी म्हातारीला घेऊन. चल. म्हणते बघ. अहो मी सोडते की. हाय मी घेऊन जातो तिला. आले. म्हातारी माणसं कशाला येतात कोणास ठाऊक. पुढं बघा टीव्ही. संत कुठे जातो? उद्याचा दिवस खास आहे माझ्यासाठी. माहिती आहे मला. एक गोष्ट दिस मागून तर बघ. जीव पण दे. उद्या फिरायला जावे. अरे पण वाटलंच मला.
किती वाजता जायचं ती विचारत होती. कसा वाटतोय माझा फोटो? माझा बी फोटो लावणार होती, मीच नको म्हटलं. कुठं आणले? हे थांब 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 संतोष, थांब 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 थांब. आईला हितच कुठं तरी होतं रे. नाही म्हणजे मला नाही माहिती, आपला मित्र म्हणला. आईला कुठं होतं बरं? अरे हीच की संतोष सुरेखा. जावा तुम्ही. जाऊ? जा की. खरंच जाऊ? जा की. चल. जेवलीस का? नाही ना, तू खायला आणशील म्हणून उपाशीच आहे. तुला काय करायचंय? शेवटचं चांगलं का बोलली होतीस? संत्या, वाटलं नव्हतं असं का बाहेर फिरायला येईन. मला नव्हतं आवडत असलं काय. मग आता आवडतं. तुझ्या संग कशाचंच भान राहत नाही बघ. एक विचारू? काय बघितलंस रे माझ्यात? तुझ्या डोळ्यात बघितलं. होय. मग काय दिसलं? मी. तू काय बघितलंस माझ्यात? माझा होणारा नवरा. संत्या, मला कवा एकटीला सोडून नाही ना जायचंस. तसं नाही जायचो, पण जीवानं सोडल्यावर जाऊ. असलं मरण बिरण्याचं बोलायचं नाही या पुढं. मग कसलं बोलायचं? तुझं माझं. तुझं माझं काय राहिलं नाही. सगळं आपलं झालंय. हॅपी बर्थडे.
एक नंबर बघू. अण्णा पोराने नाव काढलं, अख्ख्या तालुक्यात असा कार्य करतो नाही. साहेब घरी जेवायला येतात म्हणजे बघा की साहेब असं कुणाच्याही घरी जात नाही. अण्णा तुम्हाला काय लागलं तर बिंदास फोन करायचा. काय येतो. लय बरं वाटलं मी गरीबाच्या घरी जेवायला ते. ए संते येडाय खरं तू. हा चल, मी असताना तू गरीब होय. काय बोलतो. मटण लय भारी होत. संते निवडणूक आहेत, तुझ्या भागातनं मतदान फिरते. काही कर, पण ह्या टर्मला पण मीच निवडून आलो पाहिजे. मी निवडणूक जिंकलो की तू तालुका अध्यक्ष फिक्स. जबाबदारीचं काम आहे. कोपरा सभा घे, काहीही कर, पण तुझ्या भागातनं लीड पाहिजे. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ते शपथच घेतली आहे. यंदा गुलाल आपलाच. का रे? होय होय. चला. सुरके, ए सुरके, उद्या कुठे जाऊ नका. उद्या नाही बाबा. का? अगं पाहुणे यायच्यात तुला बघायला. असं अचानक? अचानक म्हणजे अगं कवा तरी तुझं लगीन करायचंच आहे की. झालं एकदाच तुझं लगीन म्हणजे मी मोकळा झालो बघ. बापानं मोकळं व्हावं म्हणून पोरीने लगीन करायचं व्हय? जीवाला घोर नको म्हणून करायचं. पोरीवर विश्वास नाही का? पोरांवर नाही. अहो पण आपण त्याच्याशी लगीन लावून देणार आहे, ती पण पोरगच आहे ना. मी निवडून दिलेला असला ना माझी काळजी नाही. निवड चुकली तर आयुष्यभर सांभाळायची तयारी ठेव म्हणजे झालं. साहेबांनी कायम आपल्या मंडळाला मदत केली आहे. तेव्हा यावेळेस कुणी फुटू नका, आणि जो फुटेल त्याला आपण मिळून फुडू. मी तर काय म्हणतो माहितीये का, आपण मारुतीची शपथच घेऊ. निदान आपल्यातलं तरी कुठलं मत बाहेर जाता कामा नये. आलं लक्षात? हो, लक्षात ठेव सर. बापू आलो रे. देणार त्यावर सगळ्यांनी. संत्या, अरे वाईच महत्वाचं बोलायचं होतं. बोल पाडदिशी, मला काम आहे. अरे घरच्यांनी यंदा लग्न करायचंच असं ठरवलंय. सासऱ्याला म्हणावं यंदाच वरीच दम काढ की. पोरग बघायला येणार आहे मला. एवढंच ना? पोरग बघायचं आणि नाही म्हणून सांगायचं. एवढं सोपं राहिलं नाही आता. पोरग बघायचं नाही म्हणून सांगायचं. माझ्या सुरकीसाठी कायच अवघड नाही. अरे तुला माहितीये का संत्या, मला काम आहे. फक्त काय बी करून एवढी निवडणूक साहेब जिंकलं पाहिजेत. निवडणूक कुणी बी जिंकू दे, तू हारू नकोस म्हणजे झालं. संत्या, ए संत्या. हा आलो. हर आजवर बापावर राग होता माहित होतं, पण वाटलं नव्हतं एक दिवस बापच बदलते. दीदी पाहुणेच दीदी. बस बस. इथे
विचार तुम्हाला काय विचारायचं. कितवी शाळा झाली? 12वी. स्वयंपाक येतो का? हो. आमचं पोरग तिकडं मुंबईत असत्या, त्याच्यामुळे तुला रानात जायची काय गरज नाही. फक्त तिकडं स्वयंपाक पाणी करून घातलंस तरी चालतंय. बायको त्यासाठीच तर असते ना. पण दोघांनी मिळून नोकरी केली तर नाही चालायचं का? अहो तुम्हाला माहितच आहे आपल्यात पुरी नोकरी नाही करत. आणि मला हे बी माहितीये की आपल्याकडे पुरी सासूच्या शब्दाबाहेर जात नाहीत. लाजली. दिनकरराव, पोरगी संस्कारी आणि चांगल्या विचाराची आहे बरं का. पण कसं आहे, लगीन ह्याला करायचंय काय बबन, आहे का पसंत? आणि हे बघा, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार, तुम्ही नुसती पोरगी द्यायची. देवाच्या दयेनं लय आहे, सरता सरत नाही बघा. हा, पण एकदा पोरीचा बी विचार घ्या. कसं आहे, पुन्हा घोळ नको. होय होय, तू पाहुणे बाई संग बोल, मी बोलतो तिच्या संग. तुला लगीन करायचं नाही का? करायचे की. मग तसं का बोललीस? दोन्ही भांडेच करायचे. तू शिकवता तरी कशाला एवढं? गल्ल्या कामा असं शिकवायचं कामाला येत. मी शिकलेली माझ्या कामाला यायचं. तुला लगीन करायचं हाय का नाही? नाही. अगं असं कसं सगळं ठरवून ठेवलं बोलतेस? तुझ्या मनात आहे तरी काय? सांगते. साहेब, गोळे भेटला होता सकाळी, ते घरकुलाचं काय झालं विचारत होतं. करून टाकू की त्याच्या पाहिजे ती प्रोसेस मध्ये, सांग त्याला होऊन जाईल, काय मोठा विषय. साहेब फोन आले गो. घे की तुम्ही येता नाही दोघे जण कायम अशी. हॅलो हॅलो भावा, घोळ झालाय का? काय झालं? अरे सुरकी लग्नाला होय म्हटली. कोण आहेत माणसं? माणसं कोण आहेत ती कळलं नाही, पण स्थळ कोणी आणलेलं ती कळलं. नाव सांग. दिप्यानं, तू ये लवकर इकडं. काय सांगते काल साहेब एक अर्जंट काम आलंय, जाऊ. ये की जाऊ, गाडी घेऊन जा. कशाला जात तुम्ही? अरे जा घेऊन धर. अरे तुझ्यासाठी काय गाडी मोठी आहे वय, घे ये लवकर पळ. असं असतं याच्यातनं, तुम्ही काय शिकले? लगी मदत मागं पुढे बघायचं, काय गाडी देऊन टाकली, मोकळं व्हायचं. हॅलो, हा तुर्के कुठे आहेस? हा तिथंच थांब, आलो. मी ऐकलं तर खरं आहे का? तू काय ऐकलंय मला कसं कळणार? लगीन करतेस त्या बबनवर? हो. काय कमी पडलं का? काय कमी पडलं? सगळंच कमी आहे. शेती पडू नये, कमवायची अक्कल नाही. साहेबाच्या माग माग फिरून संसार होत नसतो. 4 पैसा घरात आणावं लागतात. बबनराव मुंबईला कामाला आहेत, मला मी मुंबईला घेऊन जाणार आहेत. 25-30 हजार पगार आहे त्यासनी. जीव लावल तो पोट भरल. आणि मनाचं काय? ती बी लागलच की हळूहळू. एवढ्या लवकर विसरलीस? तू लय उशीर केलास. तुझ्या बापाशी मी बोलतो, एवढी निवडणूक होऊ दे मला. माझ्या आयुष्याचा निकाल लागलाय.
आता निवडणुकीने काय फरक पडतो? अगं तुझी निवड मी आहे ना. होती, आता निवड बदलली मी. अगं सुरक्या असं करू नको, जीव जाईल माझा. असं जीव जात असताना तू कोणी जगलंच नसतं रे संध्या. 2 दिवस रडशील, मग विसरशील सगळं. एवढं सोपं नाही. खरे सगळंच लय अवघड आहे. तू विसर मला. तू माझी सुरकी नाही, कारण माझी सुरकी असं कवाच करणार नाही. सुख बैमान झालं, जगण विरान झालं, डोईवरती होत आभाळ कस फाटलं. चूक माझी न तुझी, ढग सोसावी कशी, एका ठिणगीन कस रान उभ पेटलं. ऐकना जरा वाज आतला, सांगतो या ठोका काळ जातला. ऐकना जरा वाज आतला, सांगतो या ठोका काळ जातला. होता एक जीव ग खुळा, तुझ्या प्रेमात गुंतला. होता एक जीव ग खुळा, तुझ्या प्रेमात गुंतला. काय असेल ती बघा म्हणा. हो, पुढच्याच आठवड्यात घ्यायचं म्हणा. आलोय भेटायला तर बघूया बोलून काय म्हणतात ते. पाहुणं तुम्ही इकडे कशाला आला राहणार? सांगावा आला होता, मी येणारच होतो की. अहो मग त्यात काय एवढं, कामच जरा अर्जंट होतं म्हणून आलो शेतातच भेटायला. बरं बरं बोला, सांगा काय काम. हे बघा दिनकर राव, कसं आहे, पोरगा आमचं मुंबईला जायचं आहे. त्याला सुट्टी बी कमी असते आणि त्याच्याशिवाय तिकडं पान बी हालत नाही. तेव्हा लगीन पुढच्याच आठवड्यात व्हावं असं आम्हाला वाटतं. अहो पण तयारी, अहो त्या समध्याचा विचार करूनच बोलतोय एवढा आम्ही. आणि लग्नाचं सगळं आम्हीच तर करणार आहे. लयच गडबडीत होते हो. मला वाटतं 2-4 महिने सुरकी आमच्याकडे राहिले असते तर. बाप म्हणून तुमचं बरोबर आहे, पण आईच्या आजारपणामुळे माझ्या आधीच लय सुट्ट्या झाल्यात. पुन्हा सलग एवढी सुट्टी खरंच नाही मिळायची. आणि लगीन झाल्यावर 4-8 दिवस घेऊन जावा की. कोण नको म्हणलंय का? आणि कसं आहे, पुन्हा तुमच्या पुरीचा गुरु बी बदलतोय. आता असलं काय मानत नाही म्हणा आम्ही, पण कशाला रिस्क घ्या, आहे का नाही. बरं आता समजा तुम्हीच करणार आहे तर मग काय हरकत नाही. चालेल मग, लागा तयारीला, बाकीचं सगळं आम्ही बघतो. बरं बरं बरं, चला घरी चला, 2 घास खाऊन जावा. चला. घेऊ का मी? नाही नाही, असू द्या, असू जावायला द्यायचं होय. चला. पेलू म्हणून सांगितलं नाही सांगत्या, बायची जातच लय बेकार. तसं नाही बापू, काय बी झालं आणि किती बी झालं तरी सुरकी ती सुरकीच. चढल्या तुला उलट चढणं झाली. अरे ती डोक्यात उतरल्याशिवाय ही कशी चढल? कसं आहे बापू,
कुठल्या बी नात्यात समोरच्याला मोकळीक देता आली पाहिजे, अगदी आपल्यावर जीव न लावायची सुद्धा. आज पावतं लय दही पुढे आली, पण कवा हात नाही लावला. सुरकी म्हणायची, तू दारूला जवळ केलं की मी लांब जाणार, पण बापू आज तिच्यामुळे घशाखाली उतरवली. पण ती काय केल्या मनात न उतरना. गावातल्या पोरांनी जीव लावायचा नाही, फक्त जीव द्यायचा. तुला खरं सांगू, गावातल्या पोरांचं प्रेम मुंबईलाच नेतो. तो तिकडं काय का करेना, पण इथं आल्या मुंबईला असतो ना. तो धोका दिलेला का तिनं? चांगलं नाही केलं, चुकीचं वागली ती बापू. शाळेपासून तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या पोरीकडे बघितलं बी नाही, आणि तिनं काल आलेल्या पोराला हो म्हणली. लय चुकलं तिचं. अरे चुकी फक्त धोका देणाराचीच नसती, तर धोका द्याचा मोका देणाराची बी तेवढी चूक असते. जाऊ दे, विषय सोडून दे तिचा. गेले उडत, गद्दार निघाली ती. अरे ती गद्दार निघाली, मग मला तिचा राग काही ना. विसरण नका झालोय तिला मी. डोळ्यातनं सारखी बाहेर येते, मग मनातनं काही ना. डोक्याला लय ताप झालाय. हे ताप का कमी होईना बापू? संध्या, संध्या, काय हो? संध्या आहे का? तू बाहेर गेलाय? कुठे गेला काय माहितीये? काय सांगितलं नाही तसं. काय काम होतं का? हं? पाणी बिणी काय? बापू, तुला असं वाटत नाही लईच काय होत्या लग्नाची? अरे मला बी तेच म्हणायचं होतं. आता सांग, एवढं सगळं चांगलं आहे, तर मग लग्नाची एवढी काय करायची काय गरज आहे का? मला काय वाटतं माहितीये का? काय? आपण एकदा बबनच्या घरची माहिती काढू, एकदा गाठ घेऊ त्याची. याव्या ते आपल्या संत्याला नाही म्हणल्या, कळलं ना? मग आपल्याला काय करायचंय? हे सम्या, सुरकी कोणाची बी उदे, पण सुखात राहिली पाहिजे. संत्या, तू एक काम कर, तुझा कार्यकर्ता एखादा तिथं असेल, फोन लाव आणि विचार त्याला. नाही तसं नको, त्यापेक्षा आपण जाऊन बघू. तसलं नसलं ना काय तर पुरी चर्चा होईल, आणि असलं ना तर घोडा लावतेस मी. साहेबाचा फोन आहे. बोला साहेब. संते, हॅलो, अर्जंट माडिकवाडीत जा, मॅटर झालंय. दीपन आपल्या पोरासनी मारले. आचारसंहिता चालू आहे, मिटवायचं बघ. ऐन निवडणुकीत आपली पोरं आत नकोत मला. काय झालं? दीप्यानं आपल्या पोरांना हात लावलाय. आधी त्याला घोडा लावू, मग पुढं काय होतंय ते बघू. तुम्ही काय भिवू नका. नाही काय झालं तर मी आहे, आणि जर का तू कोण पोर घेऊन आली तर हाणायची सुट्टी द्यायची नाही. आत्ताच सांगतोय, काय भ्यायचं नाही. जायला लय झाली यांची नाटकं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. काय रे दीप्या, मस्ती आली? हो आल्या का? मला बी आज बघायचं आहे काय करतोस ते. काय करतोय बघायचं याला.
धर त्याला पण ए सोड नको. कुठं पळतोय तुझ्या आईला तुझ्या? साहेब माझ्या चप्पल राहिली. सुरके वाशिकले तर संतांनी भांडणं केल्यात म्हणत तर ते पेक्षा पोरासने रागात येऊस तर आणलंय. पोलिसांनी उचललाय त्याला आणि असल्या पोरावर लगीन करणार ती बाई. शिवाय तुझी निवड. सुरके ह्या कशा वाटतात? संत्या हे संत्या संत्या अरे बापू आलाय. सध्या लय मोठा धोका झाला. मी सगळी माहिती काढली. पोरग मुंबईत अभ्यासात पिऊन आहे. वावर तर एक पण नाही. बापाकडे ₹1,00,000-2,00,000 त्यातच लगीन करणार परस. तुझ्या सुरकीला फसवलेल्या का? साहेबांनी बोलव की. हो साहेब. बोल. ऐका की साहेब, लय अर्जंट काम आहे. नाही गेलो तर जन्माचं मातेर होईल. मी वकील देतो, जामिनाचं बघा की. अरे किस्त मारलेस, तुला काय भान होतं का? आता केस उभी राहिली, कोर्टातच जामीन झाला तर होईल. सुरके, तुला नीट माहिती ना तू काय करतेस ते? चांगलंच माहिती. जीव लावला होता संत्यावर. त्यानं कुठं लावला पण? काय केलं असतं म्हणजे पटलं असतं का तुला? माधुरे, मला इथल्या गावात चढायचं नाही. इथल्या मातीत कपून मारायचं नाही. चुलन मूल करत जगायचं नाही. मला मुंबईला जायचंय कायमच. आणि संत्याचं काय? मी कसं सांगू? सुरके, तुला काहीच कसं वाटत ना ग? बबनराव माणूस म्हणून पण लय चांगले. म्हणजे तुला आता संत्याबद्दल एक पण शब्द ऐकायचा नाही म्हण की. तेवढं कळतंय ना तुला? साहेबांचा फोन आला. साहेब, काही बी करा पण इथनं बाहेर काढा साहेब. मी सांगितलं होतं ना तुला आचारसंहिता आहे म्हणून. मग आता कोर्टात आलं की करतो मी काहीतरी मॅनेज. हा चल. साहेब, काय बी करून संत्याला बाहेर काढा. पाया पडतो तुमचं. अहो होईल होईल करू. हे बघ यांचं, अहो पोलीस चौकीत मी केलंय मॅनेज सगळं. बरोबर. हा
काय सांगत्या भांडणाची लई खुमखुम आहे तुम्हाला लई खुमखुम आहे तुम्हाला भांडणाची लई खुमखुम आहे तुम्हाला खुमखुम आहे तुम्हाला लई कशाला का गावातल्या गावात भांडणं करायची त्यांचं ते खाणार तुम्ही जीव घेणार आज जर तिकडे मिटलं नाही ना तर बाहेर निघणं लय अवघड आहे बरं का नाही म्हणजे तुम्ही भागातले आहे म्हणूनच सांगतोय नाहीतर परत रिमांड मध्ये घेणार तुम्ही गाडी काढा आलोच यांचं काय विषय सॉरी भाऊ मॅटर दिप्याचा ना आमचा होता आम्ही उगाच मारलो तुम्हाला उद्या पेपरमध्ये नावाचं बातमी कोणाची होणार आणि यात भरतीसाठी ट्राय करण्यात लय पोर आहेत उगाच आपल्यामुळे त्यांना आयुष्यभर बघायला लागेल हे विषय संपून टाकू भाऊ चला 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 लवकर चला चला चल रे काय बघतोय चल ना लवकर सुरखे सही मारायचं तिथं जामीन झालेला आहे तुझ्या वस्तू आणि एक परत असलं काय करू नको चल चल गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शीतिदम्
जाऊ दे, विषय सोडून दे आता. कवाच सोडला यार शांत. अरे मी बी स्वतःला हीच सांगतोय, पण माझं कोण ऐकणच, हिने बी नाही ऐकलं. सुरकी कुठे बी राहिली असती तरी चाललं असतं, पण त्या धोकेबाज माणसावर माझी सोन्यासारखी सुरकी कशी राहील सांग की. माधुरे, मी रडत नाही, असंच जाणार आहे सासरी. याच्या पुढे कधीच रडणार मी नाही. ला 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 तू लग्नाला आलास तेव्हा काहीतरी गोंधळ घालशील अशी भीती होती. लगीन थांबवायला आलोच नव्हतो, त्या पबनबद्दल खरं सांगायला आलो होतो, पण तिथली माणसं आणि तुझा आनंद बघून हिंमत नाही केली. लग्न झाल्यावर खरं कळलंच की सगळं, पण मी बबन राहावंच काय, कोणाबर बी समाधानी राहणार होते. कारण मला मुंबईचा नवरा, पैसा, खुली, जमीन यातलं काहीच नको होतं. मला तुझ्यासारखा जीव लावणारा माणूस पाहिजे होता. मग का फसवलंस मला, का असं केलंस? आबा काय लपवतोय? हो काय करणार होता ही? मग काय करू तूच सांग की. एवढं सोन्यासारखा जागा आलाय आणि तू नाही म्हणतीस. अगं काय आहे त्या संत्याकडं? त्याच्या बापाची 4-5 एकर जमीन, ती बी करण्या वाचून पडून आहे. त्याच्या कामधंद्याचा पत्या आहे. अगं त्याच कायचं वांद आहे, तुला काय खायला घालणार तो? आबा मी आधीच कर्जबाजारी माणूस. ते बबनराव लग्नाचा समजा खर्च करून वर माझं कर्ज फेडाय मदत करतो म्हणलेत, पण आता तूच नाही म्हणतेस. म्हणल्या आज ना उद्या मारावंच लागणार आहे. मग आजच मरतो की. तुम्ही जन्म दिला आबा, ह्यो जन्मच तुमचा आहे. तुमच्या जीवापेक्षा माझं प्रेम मोठं कसं असेल? तुम्ही कळवतच नाही. एकदा बोलायचं तरी होतं माझ्याशी. मी आले होते बोलायला, पण तुला ये नव्हता, ऐकून गेला. तुझ्या हिना जगणं लय अवघड आहे. आता सोबत जगण्यात काय पेक्षा अवघड आहे.
ऐक की जे झालं ते झालं. अरे संता, आपण एकत्र राहण्यापेक्षा आपल्या मनात प्रेम राहणं महत्वाचं आहे ना. उद्या तुझ्या लग्नाच्या अग्निकुंडात आपलं नातं जाळून टाक, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आठवण जपून ठेव. ठेवशील ना? ना 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 na na